नमस्कार मित्रांनो, ज्ञानदर्शन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। मित्रांनो, याआधी आपण पाहिलं होतं की राईट टू गिव्ह अप म्हणजे काय। तर मित्रांनो, त्याबाबतचा काय GR आहे तेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर संपूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। आता हे पहा, GR फॉर राईट टू गिव्ह अप। मग यामध्ये त्यांनी सांगितलंय की राईट टू गिव्ह अप म्हणजे काय, आणि यामध्ये पहा इथे थोडीशी त्यांनी डिटेल प्रस्तावना दिलेली आहे। सद्यस्थितीत राज्यातील शेतकरी, उद्योजक, विधवा, परित्यक्त्या, पूरबाधित, भूकंपग्रस्त इत्यादी घटकांतील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जे लाभ मदत देण्यात येते, अशा लाभार्थ्यांमधून शासनाच्या विविध नियमानुसार पात्र नसणारे लाभार्थी, उदाहरणार्थ आर्थिकदृष्ट्या सक्षम घटक यांना वगळणे, लाभ नाकारणे, तसेच केंद्र शासनाने राबवलेल्या गिव्ह इट अप LPG सबसिडी या योजनेप्रमाणे नागरिकांना लाभ नाकारण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन होता। म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल माझे वडील एक बिझनेसमॅन आहेत किंवा मी एका स्ट्रॉंग फॅमिली बॅकग्राऊंडमधून येतोय आणि मी स्कॉलरशिपचा फॉर्म भरला, पण मला आता ती स्कॉलरशिप नको आहे। मग त्यासाठी मला काय करावं लागेल की त्यांनी जे हे ऑप्शन किंवा बटन अवेलेबल करून दिलं आहे राईट टू गिव्ह अप नावाचं, त्यावर क्लिक करायचं। पण आता बेसिकली काय झालं आहे की प्रत्येकाला स्कॉलरशिप पाहिजे असते, कुणी फॉर्म भरून राईट टू गिव्ह अप करायला वेडा नाही, आणि असेलच कुणी प्रामाणिक नसेल पाहिजे त्याला पैसे, तर तो फॉर्मच भरणार नाही, मग राईट टू गिव्ह अप करायचा संबंधच येत नाही। आणि मग हे जेव्हा डिपार्टमेंटच्या निदर्शनास आलं तेव्हा त्यांनी राईट टू गिव्ह अप हटवून खाली एक ऑप्शन दिला आहे। आता यामध्ये पहा, राईट टू गिव्ह अप बद्दल थोडी डिटेल प्रस्तावना दिलेली आहे। 23 ऑगस्ट 2023 ला राईट टू गिव्ह अप सबसिडी हे चालू करण्यात आलं होतं, आणि यामध्ये तो ऑप्शन आपल्या वेबसाईटमध्ये दिला होता। एकूण 65 योजनांमध्ये हे ऑप्शन दिलेलं आहे। त्यासाठी त्यांनी काय केलं आहे, जेव्हा तुम्ही राईट टू गिव्ह अपला क्लिक करता तर एक पॉपअप विंडो ओपन होते आणि मोबाईल नंबरवर एक OTP येतो। तो OTP टाकल्यानंतर आपली सबसिडी लॅप्स होते किंवा स्कॉलरशिप लॅप्स होते, किंवा त्याला असे म्हणता येईल की आम्हाला ही सबसिडी किंवा स्कॉलरशिप नको आहे किंवा आम्ही याला पात्र नाही आहोत, अशा प्रकारचं आपण ते डिक्लेरेशन देत असतो। तर अशा पद्धतीचा पूर्ण हा उपक्रम होता। पण यामध्ये काय केलं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी राईट टू गिव्ह अप केलं आहे। मग त्याच्यासाठी काय सोल्युशन्स आहेत आणि राईट टू गिव्ह अपच्या काय काय गाईडलाईन्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ज्ञानदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू।